सरकार कोथरूडमध्ये जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात काय माहिती आहे, काय आपण त्या संदर्भात कारवाई केली? काल दिनांक 14/7/26 सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास फिर्यादीनामे अमित सुरेश शिंदे यांनी आम्हाला जी फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या घरगुती वादातून एक निष्पन्न आरोपी प्रशांत धुमाळ आणि इतर 6 ते 7 आरोपी यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केलेला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 146/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109, 189, 191, 90, 191, 115, 352, आरमॅक 425 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन हे करीत आहे. सर, याच्यातले जे फिर्यादी त्याच्याबद्दल गायकवाड टोळीशी काय आहे का, किंवा याच्यातला काही त्यांचा संबंध आहे का? या बाबतीत फिर्यादीनं फिर्याद देताना ही घरगुती कारणावरून हा हल्ला झालेला आहे अशी फिर्याद दिलेली आहे. तरी पण आम्ही सर्व बाजूनी या गोष्टीचा तपास करीत आहोत. यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला कळवून येतील. सलेखोर हा घायवळ टोळीचा नंबरकारी आहे, त्याचे फोटो पण त्याचे समोर आलेले आहेत. ऑब्व्हियसली तो, कारण मागं ह्या फिर्यादीने घायवळच्या विरोधात तक्रार दिली होती, ही पण पार्श्वभूमी असं बघता मग हे घायवळ टोळीचं कनेक्शन असू शकत नाही. सध्या FIR रजिस्टर झालेली आहे आणि FIR मध्ये प्राथमिक दृष्ट्या त्यांनी घरगुती कारण जरी दिलेलं असलं तरी पोलीस याचा सर्व बाजूने तपास करतील आणि जे तपासात निष्पन्न होईल ते आपल्याला नक्कीच आम्ही करू. सर, दुसरी गोष्ट, सर्व आरोपींना अटक केली का, किंवा त्या आरोपींची काय म्हणजे ते? सध्या आरोपींचा शोध चालू आहे आणि शोधासाठी आम्ही 5 पथकं बनवलेली आहेत. ती या आरोपींचा शोध घेत आहेत. आम्ही लवकरच या आरोपींना ताब्यात घेऊ. अजून एकही अटक सध्या एकही अटक नाही. आम्ही लवकरात लवकर या आरोपींना ताब्यात घेऊ. रेकॉर्डवरचे गुन्हेगार मोका वगैरे नाही. एक आहे आरोपी जो निष्पन्न झालेला, तो रेकॉर्डवरचा आहे. त्याच्यावर पुणे शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं क्राईम रेकॉर्ड आहे जो एक निष्पन्न झालेला आहे. सर, घरगुती वाद काय होता? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात 10 जणांनी एका माणसाला मारला, हा काय एवढ्या मोठ्या ह्याच्यातून झाले, काही सांगितले का, किंवा काय असं होतं? सध्या याची डिटेल्स फिर्यादीनं नाही दिलेली. जी फिर्याद आहे त्यामध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे घरगुती वादाचं कारण. बाकी तपास आपला चालू आहे. तपासांती आपल्याला कळवलं. सर, घायवळ संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून म्हटलं तरी चालेल, किंवा त्याच्यात तपास होत नाही. सध्या 2-3 तुमच्याकडे आहे काय, त्याच्या संदर्भात आपण नवीन तपास करतोय का त्या मागच्या केस? घायवळचं स्टेटस काय आहे नाही, तपास चालू आहे. त्यामध्ये जे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये जे पाहिजे आरोपी आहेत त्यातले अटक करण्याचं काम आणि त्यांच्या विरुद्ध तपास करून दोषारोपपत्र सादर करण्याचं काम सुरू आहे. याच्यामध्ये जवळपास मी आल्यापासून 3 ते 4 नवीन जे आरोपी पाहिजे होते ते अटक सुद्धा झालेले आहेत आणि तपास चालू आहे सगळ्या गुन्ह्यांचा. निलेश घायवळचा सर लंडनचा विजा जो होता तो फेब्रुवारीमध्येच संपलाय. त्यानंतरच्या काळात नेमका आहे कुठे, कुठल्या देशात गेला, त्याची काही माहिती मिळते का? त्याच्या भावाला अटक केली, त्याच्या भावाला अरेस्ट मधून काही आपल्याला भावाच्या अटकेतनं काय मिळालं? त्याच्या भावाच्या अटकेतून तपासाला पुरावा मिळालेला आहे. तो आम्ही लवकरच दोषारोपपत्रात सप्लिमेंटरी दोषारोपपत्र करून कोर्टाला कळवणार आहोत. तो फेस टाइम मधनं संपर्कात होता अशी निलेश घायवळच्या सचिन घायवळ, तर त्यातनं लोकेशन कळत असेल ना कुठे काय? याबाबतची माहिती जशी आम्हाला अद्ययावत होते तशी आम्ही तुम्हाला निश्चित. सर, आरोपी अटक नाहीत आणि आपण म्हणताय की घायवळचा आणि हल्ल्याचा काही संबंध नाही, मी असं म्हटलं नाही. घायवळचा आणि हल्ल्याचा संबंध नाही. मी तुम्हाला FIR मध्ये जे नमूद आहे ती बाब सांगितली. FIR हा प्राथमिक पुरावा असतो आणि आम्ही सांगितले की यामध्ये आम्ही सर्व बाजूनी तपास करत आहोत. जसं त्यामध्ये निष्पन्न होतील गोष्टी स्पष्ट होतील तसं आम्ही तुम्हाला म्हणजे आरोपी आहेत त्यांची काही पार्श्वभूमी कळाली का? अटक जरी नसली तरी कोणाशी एक आरोपी निष्पन्न आहे, त्याची क्राईम रेकॉर्ड आहे त्याचं. इतर आरोपी आम्ही निष्पन्न करून त्यासाठी पथकं रवाना करत आहोत आणि त्यांना ताब्यात घेतो. कशा स्वरूपाचा गुन्हा आहे जो आरोपी निष्पन्न झाला त्याच्या विरुद्ध बॉडी ऑफेन्स आहेत. यापूर्वी पुणे शहरात दाखल आहेत 7 ते 8 बॉडी ऑफेन्स दाखल आहेत. अच्छा, 7 ते 8 बॉडी ऑफेन्स त्याच्यावर आणि कोणा थोडीशी संबंधित आहे तो ज्यांनी हल्ला केला? याबाबत जशी माहिती घ्यावी लागेल, माहिती घेऊन आम्ही तुम्हाला ऑन रेकॉर्ड तो घायवळ टोळीचा सदस्य आहे का? त्याच्यावर मोक्कानुसार गुन्हा दाखल होता, त्यानुसार तो अटक होता. त्यानंतर बाहेर असल्यानंतर त्याने हे अशा प्रकारचं कृत्य केलं अशी देखील माहिती मी तपासून ठेवतो. सर, मागाशी प्रश्न एक अर्धवट राहिला. त्या घायवळच्या प्रत्यार्पणासाठी काय प्रयत्न केले गेले, म्हणजे प्रयत्न केले गेले आपल्या पुणे पोलिसांकडून, पण त्याला यश का नाही आलं?
याबाबत मला माहिती अद्ययावत करावी लागेल आणि आपली सर, हा जो हल्ला झालाय त्याच्यानंतर घायवळच्या कार्यपद्धतीनुसार पोलीस तपास करतायत का काही? कारण आम्ही सगळ्या त्या बाजूनं लोकांमध्ये आता भीती आहे की 10 लोक कोयते घेऊन एखाद्याला मारतात आणि ते 7 वाजता होतं भर दिवसा, आणि पुन्हा मग घायवळ पोलीस सक्रिय झाले का कोथरूडमध्ये, असाही प्रश्न निर्माण झालाय. नाही, आम्ही सर्व बाजूनी तपास करतोय या गोष्टीचा. आणि जसं तपासात आता कालच म्हणजे पहाटेच गुन्हा दाखल झालेला आहे हा. आम्ही आरोपींच्या मागावर आहोत. जसं या तपासात निष्पन्न होतील या बाबी तसं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. थँक्यू.